जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे गुरुवार आणि आम्ही चाललो आहोत शेगावला. म्हणजे मी माहेरी गेले होते, माझा भाऊ मला पुण्यावरनं घेण्यासाठी आला होता. मी माहेरी गेले होते, माझे वडील, माझा भाऊ आणि आम्ही, माझे 2 मुलं, आम्ही शेगावला चाललो आहोत. कारण घरी गेल्याच्या नंतर कसं होते की खूप घाई असते, पटापट कामं आटपून यायचं असते. तरीसुद्धा किती जरी घाई असली तरी पण मी सासरी किंवा माहेरी जर आम्ही गेलो तर नक्कीच आम्ही शेगावला दर्शनासाठी जाऊन येतो. आणि शेगाव हे आमच्या गावापासून अतिशय जवळ आहे. म्हणजे 100 किलोमीटर माझ्या सासरपासून आणि 110-120 किलोमीटर माझ्या माहेरपासून आहे. त्यामुळे घरी गेलं म्हणजे शेगावला जाणं होते. घरी गेल्याच्या नंतर शेगावची वारी होणार नाही असं कधीच होत नाही. आणि आज गुरुवार आहे, त्यामुळे तर आज अतिशय खास दिवस आहे, श्रींचा दिवस आहे. आम्ही सगळेजण म्हणजे माझ्या सासरकडचे आणि माहेरचे हे गजानन महाराजांचे भक्त आहेत. माझे वडील हे 40-50 वर्षापासून गजानन महाराज ग्रंथाचं वाचन करतात. खरं तर त्यांच्यामुळेच आम्हाला सवय लागली आहे की म्हणजे त्यांच्यामुळेच आम्हाला कळले आहेत गजानन महाराज काय आहेत. गजानन महाराजांची भक्ती करण्यामध्ये किती शक्ती आहे, गजानन महाराजांचं जर आपण सेवा करत राहिली त्यामध्ये किती सुख आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो आहोत. आणि माझी आई कीर्तन प्रवचन करते, ती सध्या वृंदावनला गेली आहे, त्यामुळे ती येऊ शकलेली नाही. परंतु एक असा आनंद होतो जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये पोहोचतो. तिथे अतिशय प्रसन्न वातावरण, सगळीकडे स्वच्छता पाहून मन अगदी भारावून जाते की किती छान आणि किती प्रसन्न वातावरण हे आहे. आज गुरुवार असल्यामुळे अतिशय गर्दी होती, मुलं देखील थोडेसे कंटाळून गेले होते. तरीसुद्धा ते एक दर्शन घेण्यात ते एक सुख असते, दर्शनामध्ये रांगेमध्ये लागण्यात एक सुख असते. आणि खरंच खूप छान वाटते. तिथला जो स्पर्श आहे, तिथला मंदिराचा प्रत्येक गोष्टीमध्ये एक सुगंध, एक तो स्पर्श, अतिशय मनाला शांतता, पीस आणि आनंददायी ते वातावरण असते. म्हणजे किती जरी गर्दी असली तरीसुद्धा मला 2-2.5 तास लागले मला दर्शनासाठी. माझ्या वडिलांना थोडं लवकर दर्शन झालं त्यांचं, कारण की जे एजेड लोक आहेत त्यांना लवकर दर्शन होते. मग आम्हाला थोडा वेळ लागला, परंतु एक आनंदमय वातावरण तिथे असते. किती जरी वेळ लागला तरीसुद्धा थकवा येत नाही. आणि शेगावच्या मंदिराबद्दल तर बोलायला म्हणजे शब्द देखील अपुरे पडतात की प्रत्येक गोष्टीची जेवढेही भक्त येतात, आता आज गुरुवार आहे, एवढी गर्दी आहे, तरीसुद्धा व्यवस्थितपणा, स्वच्छता, आपण पाय जरी दिला त्या ठिकाणी पुसून घेतल्या जाते. ते सेवेकरी देखील अतिशय मृदू भाषेमध्ये माऊली माऊली म्हणतात. खरंच खूप प्रसन्न वाटते. म्हणजे मला तर कधीच कुठेच जायला आवडत नाही. म्हणजे माझ्या वडिलांचंही तसंच आहे की त्यांना कुठेच जायला आवडत नाही, ते फक्त शेगावलाच जायला त्यांना आवडते. आणि माझंही तसंच आहे की मी कुठे जरी गेली जगाच्या पाठीवर तरीसुद्धा मला शेगावला जाण्यात जो आनंद मिळतो तो आनंद कुठेच मिळत नाही. किती जरी गर्दी असली तरीसुद्धा अतिशय व्यवस्थितपणे मॅनेजमेंट केलेली असते, सगळं काही व्यवस्थित केलेलं असते. तीही गर्दी असली तरी भक्त देखील अतिशय शिस्तीने आणि नम्रपणे महाराजांचं दर्शन घेत असतात, वागतात. हे देखील खूप महत्त्वाचं आहे. धक्काबुक्की कुठे होत नाही. अतिशय शांतता आणि स्वच्छता. आणि कितीही जरी आपण थकल्याच्या नंतर महाप्रसाद असतोच. तुम्ही म्हणजे दर्शनामध्ये रांगेमध्ये उभे राहून तुम्ही थकल्याच्या नंतर तुम्हाला महाप्रसाद हा मिळणारच आहे. म्हणजे अतिशय सुख देणारा हा अनुभव असतो. एक दिवस आपल्याला आपल्या धकाधकीच्या जीवनातून एक दिवस वेळ काढून आपण नक्कीच गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जावं. तिथे जी शिस्त आहे, जे डिसिप्लिन आहे ते थोडंसं आपल्या अंगामध्ये देखील भिनलं पाहिजे. कारण म्हणजे महाराजांचीच कृपा आहे. गजानन महाराज संस्थांचं नाव एवढं प्रचंड जगामध्ये गाजलेलं आहे. गजानन महाराज संस्थांचं नाव जगभर एवढं पसरलेलं आहे. ही जी शिस्त आहे, हा जो डिसिप्लिन आहे, ही जी स्वच्छता आहे, हा जो नम्रपणा आहे, हा जगभरात तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. ते फक्त तुम्हाला शेगावलाच बघायला मिळेल. त्यामुळे वर्षातून एकदा तरी गजानन महाराजांचं दर्शन घ्यावं, वर्षातून एकदा तरी गजानन विजय ग्रंथाचं पारायण करावं, खरंच करावं. कारण की जी मनशांती माणसाला हवी असते, जीवन जगत असताना जो आधार माणसाला हवा असतो तो फक्त गजानन महाराजांकडूनच मिळतो. आणि शेगावला गेल्याच्या नंतर तो अनुभव अतिशय फलतृप्त आपला होतो.